नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्याला अगदी खुसखुशीत अशी घडीची बट्टी बनवायची आहे। सोबत झणझणीत अशी वांगी बटाट्याची भाजी आणि वरण। चला तर मग आता कृतीला सुरुवात करूया। 1 किलो जर गहू असले तर त्यामध्ये 1 पाव तरी मका पाहिजे। मका घातल्यामुळे आपले बाफले म्हणा, बाट्या म्हणा खुसखुशीत आणि कुरकुरीत छान होतात आणि संध्याकाळपर्यंत सुद्धा ह्या जशाच्या तशाच राहतात, वातळ किंवा चिवट होत नाहीत। आता इथे आपण असं जाडसर दळलेलं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। 1 चमचा तूप घालून घेऊ। हे तूप आपण या पिठाला चांगलं चोळून घेऊ। चोळल्यानंतर आपण त्यामध्ये ओवा आणि तीळ घालू। ओवा थोडा हातावर रगडून घ्यायचा, या पिठामध्ये घालायचा। नंतर आपण इथे पांढरे तीळ सुद्धा घेतलेले आहेत, त्यामध्ये तीळ घालून घेऊ। जाडसर पीठ नसेल तर आपण त्यामध्ये रवा सुद्धा घालू शकतो। आता इथे आपण चिमूटभर बेकिंग सोडा घेतलेला आहे, तो सुद्धा घालू। बेकिंग सोडा घालून झाल्यानंतर आपण याला थोडं मिक्स करून घेऊ आणि नंतर हळद टाकू। हळद घालून झाल्यानंतर छान मिक्स करायचं आणि त्याला भिजवायसाठी आपल्याला थोडं आंबट ताक लागेल। ताक घातल्यामुळे आपल्या बाट्या एकदम खुसखुशीत होतात आणि छान फुलतात। फार घट्टही नको आणि फार पातळही नको, असं व्यवस्थित असा हा गोळा आपण बनवून घेऊ। ताकामध्येच आपल्याला थोडं पाणी सुद्धा मिक्स करायचं आहे, त्यानेच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। अशा प्रकारे आपण हा पिठाचा गोळा तयार केलेला आहे। फार कडक नको आपल्याला। आता आपण त्याचे गोळे बनवून तयार करू। फार मोठेही नाही करायचे आणि फार लहानही नाही करायचे। आता आपण इडली पात्रामध्येच हे वाफवणार आहोत, त्यामुळे आपल्याला इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे। आता इडली पात्रामध्ये आपण पाणी आणि लिंबू घालून गरम करायला ठेवू। तोपर्यंत आपल्या ह्या बाट्या बनवून तयार करू। आता आपण इथे तो एक गोळा घेतलेला आहे आणि छान पातळ लाटून घ्यायचं, त्याला तेल लावायचं। त्याच्या अशा प्रकारे घड्या करायच्या की आपल्याला भरपूर त्याचे लेयर्स मिळाले पाहिजे। वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याच्या घड्या करू शकतो। घडीला फार प्रेस करायचं नाही, अलगदच ठेवायचे। प्रत्येक घडीला तेल लावायचं आणि एकावर एक ठेवत जायचे। अशा प्रकारे आपली घडी आपण जोडून घ्यायची आणि वाफेवर शिजवायला ठेवून द्यायच्या। 20 ते 25 मिनिटातच आपल्या बाट्या किंवा घडीची बट्टी किंवा बाफले तयार होतात। तोपर्यंत आपण वांगी बटाटी कापून पाण्यात ठेवलेले आहेत, त्याची आपण आता भाजी बनवू। घड्यानं घालता सुद्धा आपले बाफले तयार करता येतात। याआधी आपण घड्यानं घातलेल्या सुद्धा बनवलेल्या आहेत। अशा प्रकारे आपण याला भरपूर घड्या घालून बनवून ठेवलेल्या ह्या बाट्या आपण वाफवायला ठेवून देऊ। इडली पात्र सुद्धा आपलं गरम झालेलं आहे। अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारे आपण जोडून घेऊ शकतो। तुम्हाला ज्या प्रकारे आवडली त्या प्रकारे तुम्ही जोडून घेऊ शकता। कुठलीही जोडली तरी त्याचे लेयर्स भरपूर मिळतात। आता हे आपण लहान आकाराचे बनवलेले आहेत। अशाच प्रकारे आपण मोठ्या मोठ्या आकाराचे जर बनवले आणि ते आपल्या गोवऱ्या असतात त्याचे जाळून त्याचा विस्तवावर जर हे शेकले तर त्याला खूप छान चव येते। त्याला रोडगे म्हणतात। ते आपल्या विस्तवावर शिजलेले असतात, त्यामुळे त्याला एक वेगळी चव येते। शेतात आपण ज्यावेळेस जेवण बनवतो त्यावेळेस हे आवर्जून केले जातात, किंवा मग एखादा भंडारा वगैरे असला देवाच्या ठिकाणी, तिथे सुद्धा हे रोडगे आवर्जून बनवले जातात। काही ठिकाणी हे उकळत्या पाण्यात छान उकळून शिजवून घेतात। उकळलेले असल्यामुळे तळून घ्यावेच लागतात। वाफेवरचे मात्र आपण तसेच खाऊ शकतो। पाण्यात उकळल्यामुळे ते एवढे स्वादिष्ट लागत नाहीत। इडली पात्रामध्ये वाफवायला ठेवले। आता त्यावर आपण झाकण ठेवू आणि छान 15-20 मिनिट शिजू देऊ। आता भाजीला आपल्याला वांगी आणि बटाटे कापून झालेले आहेत। आता आपण याची फोडणी तयार करू। इथे तेल तापलेलं आहे, जिरे मोहरी टाकून झालेली आहे। आता इथे आले, लसूण आणि कोथिंबीर, जिरे याचा ठेचा घेतलेला आहे करून। एक खलबत्त्यातच कुटून घ्यायचं, त्याने छान चव येते। आता हे परतल्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद घालणार आहोत। या भाजीला आज आपण मसाला वापरणार नाही। मसाला न वापरता सुद्धा वांगी बटाट्याची भाजी खूप स्वादिष्ट बनते। आता ही भाजी थोडी झणझणीतच छान लागते, परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर वापरू शकता। आता थोडी हळद घालून घेऊ, छान परतून घेऊ आणि त्यावर आपले धुतलेले वांगी बटाट्याच्या फोडी घालून घेऊ। आता या भाजीमध्ये टाकायसाठी आपण पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे।
छान परतून झालेला आहे. त्यावर आता वांगी बटाट्याच्या फोडी घालून घेऊ. वांगी बटाटे घालून झाल्यानंतर आपण त्यावर चवीनुसार मीठ घालू. मीठ घालून झालेलं आहे. आता आपण त्याला एकत्र करू. घडीची बट्टी ही वरण आणि वांग्याच्या भाजीप्रमाणेच आपण पंचरत्न डाळ आणि आंबट गोड वरण यासोबत सुद्धा खाऊ शकतो. असा हा पारंपरिक मेनू पंचमेल किंवा पंचरत्न डाळ आणि घडीची बट्टी हे सुद्धा आपण बनवलेलं आहे. आता त्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ. थोडी रसरशीतच छान लागते भाजी, फार कोरडी नको. आता शिजायला सुद्धा आपल्याला थोडं पाणी लागेल, त्यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं. तसेच आपण कुकरला तुरीची डाळ सुद्धा शिजायला ठेवलेली होती, ती सुद्धा आपली तयार झालेली आहे. आता भाजीवर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावर थोडं पाणी टाकायचं, म्हणजे आवश्यकता असल्यास आपल्याला हेच पाणी त्यामध्ये टाकता येतं गरम झाल्यानंतर, आणि खाली आपली भाजीसुद्धा तळाशी लागत नाही. आता आपल्या बाट्यासुद्धा शिजून तयार झाल्या असतील, त्यासुद्धा आपण झाकण काढून बघू. सुरीने बघू आपण चेक करून आतपर्यंत शिजल्या की नाही ते. आपल्या सुरीला काही चिटकत नाही, म्हणजे आपल्या बाट्या तयार झालेल्या आहेत. डाळ शिजून तयार झाली. आता आपण त्याला रवीने घुटून घेऊ आणि पाणी घालू, थोडं पातळ करून घेऊ. आता आपली भाजीसुद्धा बघू आपण शिजली का ते. आपली भाजीसुद्धा शिजून तयार झालेली आहे. आता आपल्या बट्टीला बघू आपण किती घड्या सुटलेल्या आहेत ते. त्याला कापून घेऊ आणि तळून घेऊ. छान भरपूर लेअर सुटलेले आहेत, आतमध्ये छान पोकळ आहेत. तळलेले खायचे नसले तर अशा सुद्धा खायला खूप छान लागतात. आता आपण साजूक तूप तापवायला ठेवू, त्यामध्ये आपल्या बाट्या तळून घेऊ. अशी आपली पारंपरिक पद्धतीची अगदी सोप्या पद्धतीने घडीची बट्टी सुद्धा तयार झालेली आहे. बघा किती सुंदर लेअर सुटलेले आहेत त्याच्या, आणि खमंग तळलेले आहेत. इतक्या खुसखुशीत आणि नरम आहेत ह्या की आपल्या वरणामध्ये लगेच मुरतात. वातळ आणि चिवट अजिबात नाहीत. बघा किती छान लेअर सुटलेले आहेत. अशी ही सोप्या पद्धतीने बनवलेली घडीची बट्टी तुम्ही जरूर करून बघा. अगदी म्हातारे किंवा छोटे मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात. अशा बट्ट्या तर ह्या अशा नुसत्या खायला छोट्या मुलांना खूप आवडतात. कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात. अशा प्रकारे आपली झणझणीत अशी वांगे बटाट्याची भाजी, वरण आणि घडीची बट्टी असा खानदेशी मेनू तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा. आणि अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.